हे बटन प्रेस करायचं. हे बटन प्रेस केलं की मशीन इथे पॉवर ऑनचं बटन, बरोबर, इथे पॉवर ऑन करायचं. पॉवर ऑन केलं की प्रोग्राम P1 येतं. P1 म्हणजे इथं काय लिहिलं आपण डेली कपडे. तुमचे रोजचे जे कपडे आहेत ना, डेली वॉशचे कपडे, हे रोजचे कपडे P1 येणार डेली वॉशला. तुमचे क्वांटिटी वाईज कपडे असतील तर तुम्ही प्रोग्राम वाईज पण सेट करू शकता. म्हणजे कपड्यांची क्वांटिटी तीच असेल तर हे 2 नंबरचं बटन आहे चेंज करण्यासाठी. प्रेस केलं की P2 आलं. P2 म्हणजे हेवी. आता हेवी म्हणजे काय, फक्त तुमचे जीन्स असतील, फक्त जर्किंगवाले कपडे असतील तर ते हेवी. आता असं नाही की जीन्स डेलीला चालणार, टाकू शकता तुम्ही. 2-3 जीन्स असेल रेग्युलरला पण ठेवू शकता, काय प्रॉब्लेम. पण नुसतं जीन्स असतील किंवा फक्त जर्किंग हेवी कपडे असतील तर हेवीला. हे बटन प्रोग्रामचं बटन चेंज करण्यासाठी. प्रोग्राम P3 डेलिकेट कपडे म्हणजे वर्कवाले असतात ना, एम्ब्रॉयडरी वगैरे ते कपडे. 4 नंबरला आहे व्हाईट कपडे, व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट वगैरे. 5 नंबरला आहे स्टेन वॉश म्हणजे डाग लागलेले कपडे असतील ना तर ते. 6 नंबरला आहे अँटीबॅक्टेरियल म्हणजे हॉस्पिटलचे कपडे. 7 नंबरला आहे उलन्स म्हणजे स्वेटरवाले कपडे. 8 नंबरला आहे बेडशीट, चादरी वगैरे. आता अँटीबॅक्टेरियल म्हणजे काय, हॉस्पिटलचे की तुमचे आजारी पेशंट असतील किंवा त्यांचेही कपडे चालतील, किंवा तुमचे हॉस्पिटल जाऊन आलो आपण नाही का, ते कपडे आपण साईडला गरम पाण्यात ठेवतो, पहिल्यांदा धुतो. तुम्ही हा प्रोग्राम घेऊ शकता. 6 नंबर. 7 नंबरला उलन्स सांगितलं. 8 नंबरला बेडशीट, बेडशीटच्या तो गोदड्या, रग वगैरे ते धुवू नका शक्यतो. 9 नंबरला आहे इको वॉश. इको वॉश म्हणजे काय, फक्त साड्या असतील किंवा सॉफ्ट कपडे असतील, नेटवाले कपडे, तेही तुम्ही 9 नंबरला धुवू शकता. 10 नंबरला आहे रिन्स आणि ड्राय. मी बाहेर राहताना कपडे घासलेत, सोप आणि वॉश केलेलं आहे. फक्त मशीनमध्ये कपडे खंगळायचे असतील, सुकवायचे असतील, तुम्ही 10 नंबर घेऊ शकता. 11 नंबरला आहे फक्त ड्राय, ओनली ड्राय. म्हणजे तुम्ही मॅन्युअली सगळी प्रोसेस केलेलं आहे. सोप, वॉश, रिन्स बाहेर केलेलं आहे, कपडे घासून वगैरे केलेलं आहे. फक्त कपडे मशीनमध्ये सुकवायचे असतील तर 11 नंबर. आणि 12 नंबरला आहे वॉश ओनली, ओनली वॉश करायचं असेल तर. आफ्टर P12 ते P1लाच येतं. P1ला तुमचं सोप, वॉश, रिन्स, ड्राय सगळं होतं. P1 ते P10 पर्यंत आहे तुमचे, P9 पर्यंत तुमचे कोणताही प्रोग्राम घेतला तुम्ही 9 चारही प्रोसेस करणार आहे. पण रिन्स आणि ड्राय, ओनली ड्राय, फक्त ड्राय करायचं असेल तर 11 नंबर. ओनली वॉश हे तुम्हाला ॲडिशनल फीचर्स आहे. ड्राय ओनली, रिन्स अँड ड्राय, वॉश ओनली. आलं. आणि ह्याच्यामध्ये लोक कन्फ्यूज होतात, त्यामुळे हे परत तुम्हाला सांगतो. ठीक आहे, इथपर्यंत आलं सगळं प्रोग्राम लक्षात. रेग्युलरसाठी असेल डेली कपडा, डेलीला तुमचं सोप, वॉश, रिन्स, ड्राय. तुमचा रोज प्रोग्राम मशीन सेट करतायत ना ह्याच्यामध्ये. तुम्ही प्रोग्राम ऑफ केलं की रिसेट झालं मशीन, नेक्स्ट डे पर केलं की जे आज प्रोग्राम लावलं ते उद्या परत तेच लागणार नाही. सगळं प्रोग्राम तो निघून जातो. परत पहिल्यापासून माझ्या रोजच्या रोज प्रोग्राम सेट करायला लागतो. रोजसाठी काय मशीन फक्त P1च राहणार डेली कपड्यांसाठी. मशीनमध्ये पाणी जात नसेल, अचानक पाणी वगैरे गेलं तर चेक वॉटरचं लाईट ब्लिंक करत असेल की बाबा पाणी गेलेलं आहे, पाण्याचं काहीतरी कारण घेऊन मेन स्विच बंद करून टाका. व्होल्टेज फ्लक्च्युएट म्हणजे घरामध्ये जर व्होल्टेजचं काही स्पार्किंग वगैरे झालं तिथं लाल कलरची लाईट ब्लिंक करेल. व्होल्टेज फ्लक्च्युएशन समजा व्होल्टेजचा इश्यू डायरेक्ट मशीन बंद करायचं. 2-3 तासानंतर व्होल्टेज स्टेबल झालं म्हणजे लाईटचं ते मशीन लावू शकतो. एक्सप्रेस वॉश म्हणजे क्विक वॉश आहे. पटकन कपडे धुवून पाहिजे असेल ते बटन दाबायचं, क्विक वॉश. वॉटर लेवल ऑटोच ठेवायचं. ऑटो म्हणजे काय, जेवढे कपडे टाकतात तेवढंच मशीन पाणी घेईल. पण तुम्हाला जर वॉटर लेवल मॅन्युअली ठेवायचं असेल, म्हणजे असं वाटतं की टाकीला पाणी कमी, मला पाण्याची लेवल कमी ठेवायचं. मग 1, 2, 3 ही कमी लेवल झाली, 3, 4, 1, 5 ही थोडी मिडियम झाली, 6, 7 ही थोडं हाय झाली, आणि 10 नंबरची म्हणजे मॅक्स झाली. 8, 9, 10 मॅक्स झाली. खूप जास्त लेवल झाली. पण ठेवताना ऑटो ठेवलं तरी चल. ऑटो म्हणजे काय, जेवढे कपडे टाकतात तेवढं मशीन कपड्यांचं पाणी. आता राहिलं बोरिंगचं वॉटर, बरोबर. आता आपल्या इकडे बोरिंगचं पाणी तुम्ही म्हणता, तर मशीन ऑन केलं की तुम्हाला रेग्युलरसाठी बोरिंग वॉटरचं बटन प्रेस करायला लागेल. आता जर हे बटन प्रेस केलं तर ह्याचं हे काय, ह्याच्यात हॉट वॉटर दिलेलं आहे, पण हे काय पाणी फिल्टर करून जाणार नाही. तुमचं जे शारवालं पाणी ते ॲज इट इज मशीनमध्ये जाणार आहे, बरोबर. तर त्यासाठी काय केलं कंपनीने, अजून एक ऑप्शन दिलेला आहे. तो म्हणजे काय, की ह्याचा तुम्ही फिल्टर लावू शकता बोरिंगच्या पाण्याचा. तो व्हर्लपूलचाच फिल्टर असतो, जेणेकरून काय पाणी आलं की पहिलं फिल्टर होईल, नंतर मशीनमध्ये जाईल. इको क्रिस्टल नावाचा फिल्टर असतो. आपलं जे ॲक्वागार्डवरचे फिल्टर असतात, पण कंपनीने 1 टाइम फिटेड लावलं. नॉर्मली जेवढं मशीनची लाईफ आहे तेवढं तो फिल्टरची लाईफ असते, आणि त्याला कधी सर्व्हिसिंग वगैरे काही नसते. आता जसं की ॲक्वागार्डचे फिल्टर कसे तुम्हाला जर 1 वर्षांनी बदलायला लागतात, पण आपण ते 1 टाइम फिटेड दिलं आहे. मग लावायचं असेल तर तोही तुम्ही लावू शकता. फिल्टर लावलं की हे बटन दाबायची गरज नाही. आता हे बटन कशासाठी दिलेलं आहे, ते म्हणतात की बाबा हार्ड वॉटरचा असेल तर तुम्ही प्रेस केलं तर काय करणार मशीन, डिटर्जंटची कॅपॅसिटी आहे ती थोडी वाढवणार. म्हणजे इथं 1 कप लीड करण्यात 2 कप लागेल. त्याच्यावर टाईम कन्झप्शन, जे टाईम जो लागणार आहे तो 10-15 मिनिटं टाईम वाढवायचा हे बटन दाबायचं. मग हे जर तुम्ही फिल्टर लावलं तर हे बटन दाबायची गरज नाही. तुमचा जो रेग्युलर टाईम आहे कपड्यानुसार तो टाईम मशीन घेतला. हा ड्रायचा असतो झोन, जेंटल किंवा नॉर्मल. नॉर्मल म्हणजे रेग्युलर कपड्यांसाठी नॉर्मल ठेवायचं, डेलिकेट कपडे वगैरे असेल तर जेंटल. म्हणजे तुम्ही प्रोग्राम जर चेंज केले की ते बाय डिफॉल्ट प्रोग्राम वाईज. आता मी डेलिकेट कपडे म्हणून डेलिकेट कपड्यांना ते नॉर्मल घेणं बाय डिफॉल्ट.
तुम्हाला चेंज करायची गरज नाही. ज्या कपड्यांना पाहिजे स्वतःहून सिलेक्ट सगळं करता येते. पाणी गरम पाहिजे सगळं. मग तुम्हाला डेली कपड्यांना अजून एक आहे, जर तुम्हाला गरम पाणी पाहिजे असेल तर तुम्ही ह्या बटननी हॉट वॉश दिलेला आहे. वॉर्म वॉटर किंवा हॉट वॉश तुम्ही घेऊ शकता. म्हणजे आज म्हटलं बाबा मला गरम पाण्यामध्ये कपडे धुवायचे, तो वॉर्म वॉटर किंवा हॉट वॉश. नाही पाहिजे तर ऑफ. पुढचं आहे अल्जन फ्री. थोडं जास्त गरम पाणी करतं हे. जेव्हा तुम्ही हा बॅक्टेरियल कपडे सिलेक्ट करता ना 6 नंबरचा अँटी बॅक्टेरियल, तो स्वतः बाय डिफॉल्ट येतात मीटर मोड म्हणजे तो प्रोग्राम गेला की त्याच्या बाय डिफॉल्ट चालू करतो. आणि हा 6 नंबरच्या प्रोग्रामसाठीच चालू होणार नाही. बाकी कुठल्याही प्रोग्रामला ते ॲक्टिव्ह होणार नाही. बाकी ज्या कपड्यांना पाहिजे तुम्हाला बोललो मी, जसं सगळं 7 नंबरला वॉर्म वॉटर केलं. ज्या कपड्यांना पाहिजे स्वतःहून घेतच आहे. दिसते P4ला काय दिलं, व्हाईट कपड्यांना बाय डिफॉल्ट त्यांनी हॉट मोड चालू केलं, गरम पाणी. रेग्युलरला पाहिजे असेल तर तुम्हाला बटन दाबून ऑन करायला लागेल. हे तुम्हाला चॉईस दिलेली आहे. आपण त्याला डेली वॉश असल्यामुळे तुम्हाला चॉईस दिली. तुम्हाला पाहिजे असेल ज्या दिवशी वाटेल तुम्हाला वॉर्म वॉटर किंवा हॉट वॉश पाहिजे असेल घेऊ शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर ह्याला एक तुमचा वापर कसा आहे, रेग्युलर आहे की दिवसाड आहे की आठवड्यात एकदा दोनदा वापर? आता कसं इथं मुलंच राहणार आहेत, त्यामुळे मुलं रेग्युलर लावणार का रे? आता हां, मग रेग्युलर लावत असाल तर दर 1 महिन्याने 1.5 महिन्याने एकदा मशीनला सेल्फ ऑटो सर्व्हिस असतो. आता आपण बघतो फेसबुकला वगैरे व्हिडिओ बघत असतो, त्याच्या खाली रेस्टिंग होतं बरोबर. मग ते साफ क्लिनिंग केलं पाहिजे. सेल्फ ऑटो क्लिनिंग, टप क्लीन म्हणतो आपण. तर ते काय करायचं, मशीन ऑन करायचं, हॉट वॉश घ्यायचं, एक केमिकल दाखवतो तुम्हाला मी. ते केमिकल डायरेक्ट ड्रममध्ये टाकायचं आणि स्टार्ट करायचं एम्प्टी वॉशमध्ये. हॉट वॉश घ्यायचं किंवा वॉटर लेवल तुम्ही हिची लेवल 6-7 ठेवायची. मशीन ऑन करायचं, वॉटर लेवल वाढवायची, गरम पाणी घ्यायचं, हॉट वॉश, तुम्हाला जे केमिकल डायरेक्ट ड्रममध्ये टाकायचं आणि स्टार्ट. ही एम्प्टी वॉशमध्ये 1.5-2 महिन्यात प्रोसेस करत जावं. 1.5 महिने तुमच्या यूजनुसार. आम्ही जास्त यूज असेल तर आम्ही महिन्यात नाही करतो, जर कमी यूज असेल तर 1.5 महिन्यात. अशी बाहेर कपडे धुवायची म्हणजे ही करायची, भिजवायची गरज नाही. सोप ऑप्शन ऑलरेडी आहे ना ह्याच्यामध्ये. पहिलं कसं लोक पुरी बादलीमध्ये डिटर्जंट टाकून भिजवतात, तर करायची गरज नाही. ते टाकलं तर ऑलरेडी मशीनला वेट आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, कपड्याच्या वेटनुसार मशीन पाणी डिटर्जंट सगळं काउंट करतं. सेन्सरवाला मशीन आहे. तर मग तुम्हाला ड्राय कपडे टाकताना सोप ऑप्शन, थोडेफार ओले कपडे चालतील पण भिजून नका ठेवू. आता आहेत का कपडे धुवायला, काय तुम्हाला दाखवायला असते दोन